सर्क्युलेटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सर्क्युलेटिंग फ्लुइड, तर आपण काय म्हणतो ब्लड अँड लिम्फ, ब्लड व्हेसल, आर्टरीज, कॅपिलरीज, वेन्स अँड पंपिंग डिव्हाइस. तर कोणता आहे हार्ट. ब्लड अप्रॉक्सिमेटली आपल्या बॉडीमध्ये किती लिटर प्रेझेंट आहे 5 लिटर ब्लड आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट. त्यामध्ये मेल मध्ये 5 लिटर आणि फिमेल मध्ये किती आहे 4.5 to 5 लिटर. मग फिमेल मध्ये ब्लड का बरं कमी, कारण फिमेल मध्ये काय आहे लेस अँड्रोजन कॉन्सन्ट्रेशन आहे आणि मेन्स्ट्रुअल सायकल. मेल मध्ये का बरं जास्त, कारण मेल मध्ये अँड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन हाय आहे म्हणजे जास्त आहे आणि जास्त अँड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळं तो स्टिम्युलेट करतो कुणाला इरेथ्रोपोएसिस. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण काय पाहिलं आता पीएच ऑफ ब्लड. ब्लडचं पीएच किती आहे 7.2 to 7.4. मग त्यामध्ये वेन्स मध्ये काय जास्त आहे CO2 आणि S+ आयॉन, त्यामुळे पीएच कसा कमी किती आहे तर तो 7.2. आर्टरीज मध्ये CO2 आणि S+ आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन कमी तर पीएच जास्त ते 7.4. नेक्स्ट पॉइंट आपण काय डिस्कस केला कंपोजिशन ऑफ ब्लड. मग ब्लड कशापासून म्हणले दोन गोष्टीपासून, एकाला आपण म्हणतो प्लाझ्मा, एकाला आपण काय म्हणलं फॉर्म एलिमेंट. मग प्लाझ्मा किती पर्सेंट प्रेझेंट आहे तर 55%. फॉर्म एलिमेंट किती पर्सेंट प्रेझेंट आहे 45%. ठीक आहे. मग प्लाझ्मा मध्ये किती गोष्टी 3, वॉटर, इनऑर्गॅनिक सबस्टन्स अँड ऑर्गॅनिक सबस्टन्स. वॉटर किती पर्सेंट 90 to 92%. इनऑर्गॅनिक सबस्टन्स 1% and organic substance 7 to 8%. फॉर्म एलिमेंट मध्ये कोण कोण येतं आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट. आरबीसी ला आपण काय म्हणतो इरिथ्रोसाइट, डब्ल्यूबीसी ला आपण काय म्हणतो ल्युकोसाइट आणि प्लेटलेट्स ला आपण काय म्हणतो थ्रोम्बोसाइट. पण जर तुम्हाला कोणी विचारलं प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय तर काय सांगणार ब्लड मायनस फॉर्म एलिमेंट. जर ब्लड मधून आपण आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट काढलं उरलेलं जे काही आहे ते काय आहे प्लाझ्मा. सिरम म्हणजे काय ब्लड मायनस क्लॉटिंग फॅक्टर. ब्लड मधून जे क्लॉटिंग फॅक्टर जर आपण काढून टाकले ते उरलेलं जे काय असेल तर आपण काय म्हणणार सिरम. हो, इथपर्यंत समजलं असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.